चीननं अण्वस्त्रांचा साठा झपाट्यानं वाढवायला सुरुवात केली आहे। सध्या त्यांच्याकडे 600 पेक्षा जास्त अण्वस्त्र आहेत। 2030 पर्यंत ही संख्या 1000च्या पार जाईल असा इशारा अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेनं दिलाय। याचा परिणाम संपूर्ण आशिया आणि भारताच्या सुरक्षेवर होऊ शकतो। भारताकडे सध्या 172 अण्वस्त्र आहेत, तर पाकिस्तानकडे 170। भारताने आता चीनच्या धोक्याला लक्षात घेऊन आपलं अण्वस्त्र धोरणही बदलायला सुरुवात केली आहे। आजही अमेरिका आणि रशिया हे अण्वस्त्र शक्तीच्या बाबतीत आघाडीवर आहेत, पण चीन लवकरच मोठा बदल घडवू शकतो। चीनमधील वुहान लॅब लीक थिअरी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। आता एक महत्त्वाचं संशोधन समोर आलंय, ज्यात कोरोना हा प्रयोगशाळेतून नव्हे तर नैसर्गिकरित्या वटवाघुळांमधून उगम पावल्याचं म्हटलं गेलंय। स्कॉटलंडमधील एडिनबर्ग विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी हे संशोधन केलं असून त्यांनी 167 वटवाघुळांचं जीनोम तपासलं। हे विषाणू वुहानपासून हजारो किलोमीटर दूरवर आढळले। बेकायदेशीर प्राणी व्यापारामुळे विषाणू माणसांपर्यंत पोहोचल्याचं संशोधकांनी म्हटलंय। ही नवी वैज्ञानिक माहिती अशा काळात समोर आली आहे जेव्हा भारत, पाकिस्तान, चीन, थायलंड आणि सिंगापूरसह अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा कोविड रुग्णांमध्ये वाढ झाली आहे। अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या भारतीय तसंच आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना अमेरिकन दूतावासानं महत्त्वाचा इशारा दिलाय। विद्यार्थ्यांनी क्लास बंद केले, शिक्षण अर्धवट सोडलं किंवा कोणतीही माहिती न देता कोर्स बंद केला तर अशा विद्यार्थ्यांचा आता व्हिसा रद्द केला जाऊ शकतो, असं अमेरिकन दूतावासानं स्पष्ट केलंय। 2023 मध्ये भारतातील अमेरिकन दूतावासानं सुमारे 1.4 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांचे व्हिसा जारी केले होते। ते जगातील सगळ्या देशांच्या तुलनेत सर्वाधिक होते। अमेरिकेच्या भारतातील मिशननं 14 लाख व्हिसा प्रक्रिया केल्या होत्या। हार्वर्डमधील प्राध्यापक, अधिकारी आणि विद्यार्थ्यांनी ट्रम्प प्रशासनाविरोधात निदर्शने केली। व्हाईट हाऊसनं हार्वर्ड विद्यापीठाला पाठवलेल्या मागण्यांची यादी फेटाळल्याची मागणी त्यांनी यावेळी केली। ट्रम्प प्रशासनानं आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द केले असून विद्यापीठाला आता मिळणारं अनुदान रोखण्याची धमकी दिली आहे। या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आलंय। त्यामुळे विद्यार्थ्यांनी ही निदर्शनं करत ट्रम्प प्रशासनाविरोधात निषेध व्यक्त केला। अमेरिकेत कोणत्याही प्रकारचा व्हिसा घेऊन येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी होणार असं अमेरिकेच्या राज्य विभागाच्या प्रवक्त्या टॅमी ब्रूस यांनी स्पष्ट केलंय। आम्ही वैयक्तिक व्हिसा किंवा कोणत्या एका व्यक्तीबद्दल निर्णय घेतल्याचं असं ते बोलले नाहीये। मात्र देशात येणाऱ्या नागरिकांची चेकिंग प्रक्रिया आम्ही अत्यंत गांभीर्यानं घेतो आणि पुढेही तशीच घेणार आहोत। तुम्ही विद्यार्थी असाल, पर्यटक असाल किंवा कोणताही व्हिसा घेऊन येत असाल तरी ही तपासणी होणारच, असं त्यांनी ठामपणे सांगितलं। तसंच हे तपासणी करणं वादग्रस्त का ठरतंय हे समजत नाही, असं देखील त्यांनी म्हटलंय। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलं। या ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानला जोरदार धक्का दिलाय। पाकच्या नूर खान आणि मुरिदके या दोन महत्त्वाच्या लष्करी तळांवर जबरदस्त हल्ला झाल्याची दृश्य सॅटेलाइट इमेजमध्ये दिसतायत। या कारवाईत केवळ दहशतवादी तळ नव्हे तर पाकच्या लष्करी इमारतीही उद्ध्वस्त झाल्या। ही सॅटेलाइट इमेज भारताच्या सामर्थ्याचा जणू एक ठोस पुरावा आहे। भारताच्या या निर्णायक कारवाईनं पाकिस्तानला प्रचंड फटका बसला असून आता देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील याचे मोठे पडसाद उमटतायत। ऑपरेशन सिंदूर नंतर भारतानं इटलीमध्ये मोठं पाऊल उचललंय। भाजप खासदार रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळानं इटलीतील वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली आणि भारताच्या दहशतवाद विरोधी भूमिकेचं समर्थन मागितलं। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं घेतलेल्या कडक भूमिकेबद्दल त्यांनी इटलीच्या संसदेला माहिती दिली आहे। याआधी हे शिष्टमंडळ फ्रान्समध्येही गेलं होतं, तिथेही नेत्यांनी भारताला पाठिंबा दिलाय। पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरोधात सर्व लोकशाही देशांनी एकत्र यायला हवं असं आवाहन रविशंकर प्रसाद यांनी केलंय। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ सध्या अझरबैजानच्या दौऱ्यावर आहेत। त्यांनी अझरबैजानचे अध्यक्ष इल्हम अलियेव यांची भेट घेतली आणि भारतासोबतच्या संघर्षात दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानले। दोघांनी परस्पर संबंध मजबूत करण्यावरही चर्चा केली। शरीफ यांनी अझरबैजानच्या प्रजासत्ताक दिनाचंही अभिनंदन केलं। या भेटीत पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आणि इतर मंत्रीही उपस्थित होते। शरीफ यांचा हा 4 देशांचा दौरा असून त्यांनी याआधी तुर्की आणि इराणची भेट घेतली। ते ताजिकिस्तानमध्ये हिम नद्यांवरील परिषदेत सहभागीही होणार आहेत। गाझामधील नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे। याच दरम्यान आता गाझामधल्या राफा शहरात अन्नाचं वाटप करताना मोठी चेंगराचेंगरी झाली। या चेंगराचेंगरीत 3 जणांचा मृत्यू झाला असून 46 जण जखमी झालेत तर 7 जण बेपत्ता आहेत।
ज्यावेळी लोकांनी अन्न घेण्यासाठी गर्दी केली त्यावेळी इस्रायली सैनिकांनी हवेत गोळीबार केला आणि त्यामुळे घबराट उडाली आणि चेंगराचेंगरी झाली। सध्या गाझाला 1 आठवड्यासाठी मदत पुरवली जाणार आहे। या काळात इस्रायल गाझामध्ये अन्न वाटप करण्यासाठी नवी वितरण केंद्र बांधेल, जी इस्रायली सैन्याच्या देखरेखीखाली असतील आणि अमेरिकन कंपन्यांद्वारे चालवली जातील। इस्रायलने गाझामधील एका अपार्टमेंटवर हल्ला केला, ज्यात 6 जणांचा मृत्यू झालाय। त्यानंतर या मृतदेहांवर देर अल बालाहमधील रुग्णालयात नेण्यात आलं आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। मार्चपासून इस्रायलने पुन्हा हमासवर हल्ले केल्याची माहिती आता समोर आली आहे। भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान अमेरिकेनं मोठा निर्णय घेतलाय। शत्रू राष्ट्रांच्या हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी अमेरिकेनं गोल्डन डोम नावाची सुरक्षा प्रणाली विकसित करण्याचं घोषित केलं। पण जर कॅनडाला ही सुरक्षा हवी असेल तर त्यांना 61 अब्ज डॉलर्स द्यावे लागतील। मात्र जर ते अमेरिकेचे 51वे राज्य बनलं तर काहीही खर्च येणार नाही, असं मोठं विधान ट्रम्प यांनी केलं। गोल्डन डोम या प्रणालीत जमिनीवरच्या यंत्रणेसोबतच अंतराळातही क्षेपणास्त्र तैनात केली जातील, म्हणजेच आभाळातही एक सुरक्षा कवच उभारलं जाणार आहे। डोनाल्ड ट्रम्प यांची आता आकाशात सत्ता येणार आहे का? कॅनडाशी हात मिळवण्याचा प्रयत्न, पण कार्नीनं यांची ही मागणी आणि ऑफर धुडकावली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली ही ऑफर मार्क कार्नी यांनी धुडकावून लावली आहे। कॅनडानं अमेरिकेचा 51वा भाग व्हावा, कॅनडा स्वतंत्र राहिलं तर त्यांना 61 अब्ज डॉलर्स खर्च येईल, पण अमेरिकेत सामील झाल्यास त्यांना गोल्डन डोम संरक्षण प्रणाली मोफत मिळेल, असं ट्रम्प म्हणाले। यावर आता कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी ठामपणे नकार दिलाय। कॅनडा एक अभिमानी आणि स्वतंत्र देश आहे। आपल्या देशाच्या सार्वभौमत्वासाठी कोणतीही योजना सोडण्यास तयार आहोत, असं उत्तर कार्नी यांनी दिलं। एलॉन मस्क यांच्या स्पेस एक्स कंपनीनं एक चाचणी केली, मात्र ती अपयशी ठरली। स्टारशिप सुपर हेवी रॉकेटचं टेक्सासमधून प्रक्षेपण करण्यात आलं। ते यशस्वीरित्या पार पडलं, पण काही वेळातच रॉकेटचं नियंत्रण सुटलं आणि ते पृथ्वीवर परत येताना क्रॅश झालं। या रॉकेटमध्ये 33 रॅप्टर इंजिन्स होती। सुरुवातीला महत्त्वाची असलेली हॉट स्टेजिंग प्रक्रिया पूर्णही झाली। स्पेस एक्सनं या चाचणीला फ्लाईट 9 असं नाव दिलं होतं। दरम्यान ही चाचणी फसली, पण आम्ही थांबणार नाही, पुन्हा प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया एलॉन मस्क यांनी दिली आहे। न्यूझीलंडच्या इमिग्रेशन मंत्री एरिका स्टॅनफोर्ड या त्यांच्या एका विधानामुळे अडचणीत सापडल्या। माझ्या वैयक्तिक ईमेलवर भारतातून इमिग्रेशन संदर्भात खूप ईमेल्स येतात, जे स्पॅम सारखे वाटतात, त्यामुळे मी त्यांना जराही उत्तर देत नाही, असं एरिका म्हणाल्या। त्यांच्या या विधानानंतर खूप टीका झाली। भारतीय वंशाच्या खासदार प्रियंका राधाकृष्णन यांनी याचा निषेध केला। एरिका यांच्या बोलण्यानं एका संपूर्ण समुदायाबद्दल नकारात्मकता निर्माण होते, असं त्या म्हणाल्या। यावर मी भारतीयांना थेट स्पॅम म्हणाले नाही, काही ईमेल्स अनावश्यक वाटतात इतकंच म्हणाले, असं स्पष्टीकरण एरिका यांनी दिलं। न्यूझीलंडचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री विन्स्टन पीटर्स लवकरच भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत। परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार ते 29 आणि 30 मे रोजी भारतात येतील। या दौऱ्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील संबंध आणखी मजबूत करण्यावर चर्चा होणार आहे। व्यापार, शिक्षण, तंत्रज्ञान अशा विविध मुद्द्यांवर दोन्ही देशांमध्ये बोलणी होईल। विन्स्टन पीटर्स यांचा हा भारत दौरा दोन्ही देशांसाठी महत्त्वाचा मानला जातोय। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि त्यांची पत्नी ब्रिजिट मॅक्रॉन सध्या इंडोनेशिया दौऱ्यावर आहेत। जकार्तामधील प्रेसिडेन्शियल पॅलेसमध्ये त्यांचं औपचारिक स्वागत केलं गेलं। मॅक्रॉन यांनी इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांची भेट घेतली, तसंच गुंतवणूकदारांशी विविध प्रकल्पांबाबत चर्चा केली। जकार्ता राष्ट्रीय विद्यापीठात युक्रेन आणि मध्य पूर्वेत सुरू असलेल्या घडामोडींबाबत मॅक्रॉन यांनी संबोधित केलं। त्यांनी आसियान सचिवालयातही भेट दिली आणि रात्री राजकीय नेत्यांसह डिनर केला। दुसऱ्या दिवशी ते लष्करी अकादमी आणि बोरबुदूर मंदिराला भेट देणार आहेत। डेल्टा एअरलाइन्सची फ्लाईट 2348 मिनियापोलिसहून विस्कॉन्सिनमधील मॅडिसनमध्ये जायला निघाली होती, पण विमानाचं टेक ऑफ व्हायच्या आधीच एक कबूतर या विमानात उडायला लागलं। विमानातील प्रवासी टॉम काओ यांनी मजेशीर घटना कॅमेऱ्यात टिपली आहे। बॅगेज हँडलर्सनी आधीच एक कबूतर पकडलं होतं, पण दुसरं कबूतर मात्र हातातून सुटलं। त्यानंतर एका प्रवाशानं आपल्या जॅकेटच्या सहाय्यानं कबुतराला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच वेळी हे कबूतर जॅकेटवर आदळून खाली पडलं। काही काळासाठी विमानात चांगलाच गोंधळ उडाला, मात्र या कबुतराला बाहेर काढल्यानंतर विमानानं टेक ऑफ केलं।
दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन जवळच्या गार्डन बे या भागात एक महाकाय एलिफंट सील रस्त्यावर फिरताना दिसला। सुमारे 2 टन वजनाचा हा सील समुद्रापासून तब्बल 1 किलोमीटरपर्यंत आत रस्ता पार करत फिरत होता। लोकांनी त्याला पाहून आश्चर्य व्यक्त केलं। त्यानंतर समुद्री वन्यजीव तज्ज्ञ आणि पशुवैद्यकांनी मिळून त्याला सुरक्षितपणे बेशुद्ध केलं, ट्रेलरमध्ये उचलून जवळच्या समुद्रात आणि नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं। या सगळ्या प्रकारादरम्यान थोडा गोंधळ जरूर झाला, पण शेवटी सगळं काही व्यवस्थितरित्या पार पडलं। रिओ दी जानेरोचे मेयर एदुआर्दो पेस यांनी समुद्र किनाऱ्यांवरील नव्या निर्बंधांमध्ये काहीशी सूट दिली आहे, ज्यामुळे लाईव्ह संगीतावरील कठोर नियम आणि काचेच्या बाटल्यांवरील बंदी रद्द करण्यात आली आहे। स्थानिक संगीतकार आणि विक्रेत्यांनी विरोध केल्यानंतर हे नियम थोडे शिथिल केले गेले। आता किनाऱ्यावरच्या घरांनाही नावं लावण्याची परवानगी दिली गेली आहे। मात्र लाऊडस्पीकरवरचा वापर आणि बिनधास्त अन्नपदार्थ विकण्यावर बंदी कायम आहे। रात्री 10 वाजल्यानंतर काही जण जास्त आवाजात गाणं वाजवत असल्यानं हे निर्बंध लादले गेले होते। तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांनी नवीन संविधान बनवण्याबाबत मोठी घोषणा केली आहे। त्यांनी नवीन संविधानाच्या मसुद्यावर काम सुरू करण्यासाठी 10 कायदेतज्ञांचा एक गट नियुक्त केलाय। नवीन संविधान तयार झाल्यास एर्दोगान यांचा कार्यकाळ संपल्यानंतरही ते सत्तेत राहू शकणार नाहीत। सध्याचं संविधान 1980च्या लष्करी उठावानंतर बनवण्यात आलं होतं आणि आता ते जुनं झालंय, म्हणून देशाला नवीन नागरी आणि लोकशाही संविधानाची आवश्यकता आहे, असं एर्दोगान यांनी स्पष्ट केलंय। भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी अलीकडेच अमेरिकेचे अवर सचिव जेफ्री केसलर यांची भेट घेतली आहे। या भेटीत दोघांनीही भारत आणि अमेरिकेमधील महत्त्वाच्या आणि नव्या तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यावर चर्चा केली आहे। तसंच व्यापार आणि तंत्रज्ञानात दोन्ही देशांमधील संबंध अधिक मजबूत करण्यासाठी भारत अमेरिका सामरिक व्यापार संवाद लवकरच आयोजित करायचा निर्णयही घेतलाय। या बैठकीत दोन्ही देशांनी तंत्रज्ञान, संरक्षण आणि व्यापार क्षेत्रात एकत्र काम करून कसं पुढे जाता येईल यावर लक्ष केंद्रित केलं। देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होते। सक्रिय रुग्णांची संख्या 1081 वर पोहोचली असून देशात कोरोनामुळे 12 जणांचा मृत्यू झालाय। केरळमध्ये सर्वाधिक 430 रुग्ण आढळले, महाराष्ट्रात 208, दिल्लीत 104, कर्नाटकात 100 आणि गुजरातमध्ये 83 रुग्ण आहेत। उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमध्ये 78 वर्षीय वृद्धाचा मृत्यू देखील झालाय। त्यापाठोपाठ महाराष्ट्र, राजस्थान, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि मध्य प्रदेशातही रुग्णांच्या मृत्यूची आता संख्या वाढत चालली आहे। दिल्ली मुंबई महामार्गावर गुजरातमधील वलसाडमध्ये ट्रकचा भीषण अपघात झालाय। कापूस घेऊन जाणारा हा एक ट्रक महामार्गावर उलटला। या अपघाताचं दृश्य समाज माध्यमांवर आता व्हायरल होत आहे। ट्रक उलटल्यानं कापसाच्या गाठी महामार्गावरतीच पसरल्या, यामुळे काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती। सुदैवानं ट्रक चालकाला वाचवण्यात यश आलंय, त्यामुळे जीवितहानी टळली आहे। या अपघातामुळे महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला, मात्र पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून रस्ता मोकळा करण्यासाठी उपाययोजना केल्या। माजी खासदार गुलाम नबी आझाद यांची परदेशी दौऱ्यादरम्यान तब्येत बिघडली होती। तब्येत बिघडल्यानं त्यांना कुवेतमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। मात्र आझाद यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आलंय। ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती देण्यासाठी परदेशात गेलेल्या भाजप खासदार वैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात आझाद यांचा समावेश आहे। भारत पाकिस्तानच्या सीमेवर असलेल्या 4 राज्यांमध्ये उद्या मॉकड्रिल केलं जाणार आहे। गुजरात, पंजाब, राजस्थान आणि जम्मू काश्मीरमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून हे मॉकड्रिल राबवलं जाईल। सीमा सुरक्षा आणि सुरक्षा यंत्रणांची कार्यक्षमता तपासण्यासाठी हे मॉकड्रिल केलं जाणार। संबंधित राज्यातील सेना, सीमा सुरक्षा दल, पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणांनी मॉकड्रिलसाठी तयारी सुरू केली आहे। नागरिकांनी भीती न बाळगता सहकार्य करण्याचं आवाहनही प्रशासनानं केलंय। हा सराव राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचा मानला जातोय। भारताची निर्यात यंदा 1 लाख कोटींचा टप्पा पार करणार आहे। देशाची वस्तू आणि सेवा क्षेत्राची निर्यात या आर्थिक वर्षात 1 लाख कोटींचा टप्पा पार करेल असा अंदाज फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशननं व्यक्त केला आहे। मागील वर्षी 825 अब्ज डॉलरची निर्यात झाली। चालू आर्थिक वर्षात व्यापारी मालाची निर्यात 437 वरून 525 ते 535 अब्ज डॉलर दरम्यान राहील। सेवा क्षेत्राची निर्यात 387 वरून 465 ते 475 अब्ज डॉलर दरम्यान राहील, असं FIEOचे अध्यक्ष LC रल्हान यांनी स्पष्ट केलंय।
कृषी उत्पादनांची निर्यात 55 अब्ज डॉलरवर जाण्याचाही अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. बिहार राज्यातील पश्चिम चंपारण जिल्ह्यात पोलिसांनी दारू तस्करीसाठी वापरण्यात आलेल्या घोड्यालाच अटक केली आहे. या घोड्यावर परदेशी दारू लादून तस्करी केली जात होती. पोलिसांच्या कारवाईची माहिती मिळताच तस्कर घटनास्थळावरून फरार झाले. यावेळी तो घोडा आणि 50 लिटर दारू तिथेच सोडून पळून गेला. तस्करी करणाऱ्या व्यक्ती हाताला लागला नाही म्हणून पोलिसांनी चक्क घोड्यालाच जप्त केलंय. विशेष म्हणजे यापूर्वीही पोलिसांनी शिवराजपूर गावात अशाच प्रकारे 34 लिटर परदेशी दारूसह एक घोडा जप्त केला होता. मंत्री विजय शहा प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. विजय शहा यांनी कर्नल सोफिया यांच्यावर वादग्रस्त टीका केली होती. या प्रकरणी आता हायकोर्टानं सुनावणी बंद करण्याचे आदेश दिले. तर सुप्रीम कोर्टाने चौकशी समितीला अहवाल देण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. विजय शहा यांच्या अटकेवर स्थगिती कायम राहणार असून जुलैच्या 3ऱ्या आठवड्यात पुढील सुनावणी पार पडेल. या प्रकरणी चौकशीसाठी 3 IPS अधिकाऱ्यांची SIT स्थापन करण्यात आली आहे.